आम्ही न्याय मागतोय, आम्ही काही भीक मागत नाही. आम्ही याचे परिणाम देवेंद्र फडणवीस तुम्हाला भोगावे लागतील. आम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे, आम्ही काही केलेला नाही आहे. आम्ही देवेंद्रांचं राज्य आहे हे आम्हाला कळत नाही. गेली 30-35 वर्ष मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत आलेलो आहे. परंतु आज ज्या पद्धतीनं आम्हाला वागणूक दिली गेली त्या पद्धतीनं आजपर्यंत आम्हाला कधीच वागणूक मिळालेली नव्हती. आम्ही आंदोलन करत असताना जवळजवळ 5-6 मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु अशा पद्धतीनं फरफटत आणणं, धक्काबुक्की करणं, कपडे फाटले तरी लक्ष देणं असं करायला आम्ही काही आतंकवादी नव्हतो किंवा गुन्हेगार नव्हतो. आम्ही या महाराष्ट्रातल्या जो भूमिपुत्र कोकणातला शेतकरी आहे, जो सुशिक आहे, जो कधीच फारसा आक्रमक होत नाही, जे होईल ते स्वतः सहन करतो परंतु फारसा प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, त्या कोकणातल्या शेतकऱ्यावर, आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यावर आज मोठं संकट आलेलं आहे. आणि ते जे संकट आलेलं आहे ते नैसर्गिक संकट आलेलं आहे. वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे संकट आलेलं आहे. त्याला तो वैयक्तिक काही जबाबदार नाही, पण शिक्षा त्याला एकट्याला होते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी म्हणून केंद्र सरकारचा राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष आहे, राज्य सरकारचा राष्ट्रीय आपत्ती निवारण कोष आहे, इन्शुरन्स विमा आहे आणि राज्य सरकारचा काही निधी, या सगळ्याचं एकत्रीकरण करून